तर सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली। सर्वपक्षीय नेत्यांमध्ये सुरेश धस यांचा सुद्धा समावेश होता। सगळ्या आरोपींचा बॉस हा धनंजय मुंडे आहे असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय। तर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा असं सुद्धा संभाजीराजे यांनी विधान केलंय। बीड प्रकरणाची चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, सरकारमध्ये राहू नये, मंत्री राहू नये असं छत्रपतींनी म्हटलंय। आमची मागणी महाराजांनी सांगितलेली आहे। याच्यातले चौकशी अधिकारी बदलले पाहिजे। चौकशी अधिकारी हे आरोपीशी संबंधितच आहे, त्यांचे इंटरेस्ट तिथं आहेत, त्यांची तिथं बदली झाली पाहिजे। तिथे एक IPS दर्जाचा अधिकारी जो राज्यस्तरावर सक्षम यंत्रणा राबवणारा आहे याची नेमणूक झाली पाहिजे। एक आणि याची सगळी संशयाची सुई याला राजकीय आशीर्वाद धनंजय मुंडेंचा आहे आणि म्हणून धनंजय मुंडेचा राजीनामा झाला पाहिजे। या दोन मागण्या आम्ही राज्यपालांकडे केलेल्या आहेत। एकीकडे कायदा हातात घेण्याची जर भाषा होणार असेल तर मग संविधानावरतीचा आपलाच विश्वास नाही असं आपल्याला बोलावं लागेल। आमचं म्हणजे मला माहित नाही मी यांच्या वतीने बोलतोय, संविधानातली कुठलीही तरतूद बाजूला करून कायदा हातात घेण्याची भाषा योग्य नाही। आम्ही कॉन्स्टिट्यूशनली संविधानात्मक पद्धतीने धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतोय आणि 302 मध्ये वाल्मिक कराडला आरोपी करावा ही स्पष्ट मागणी आमची पहिल्या दिवसापासून। संतोष देशमुखांची क्रूर पद्धतीने जी हत्या केली आणि खऱ्या अर्थाने माणुसकीची हत्या केलेली आहे, हा विषय जातीच्या पलीकडचा विषय असल्यामुळं आम्ही सर्वजण सर्व पक्षीय यांनी राज्यपालांना विनंती केली की आम्हाला आज तुम्ही टाइम द्या। सामान्य माणसांचा आक्रोश काय नेमका महाराष्ट्रात चालू आहे आणि महाराष्ट्राला हे परवडणार नाही हे सांगण्यासाठी आम्ही त्यांना सगळ्या विनंती केली। तर सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली। यावेळेस त्यांनी या प्रकरणी बीड प्रकरणी लवकरात लवकर आणि कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे।